नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहे परशुराम भूमीच्या इथे, म्हणजे भगवान परशुरामाचं स्मारक आहे। तर मी आणि माझा मित्र मंथन पवार, तर आम्ही सोबत जातो आहे। तुला पण कसं वाटलं आज सोबत आपण कॉलेज झाल्याच्या नंतरला 2-3 वर्षानंतर परत आपण एकत्र आलो आणि एकत्र जातो आहे। आता कसं वाटलं तुला? खूप छान, भरपूर दिवसांनी भेटला मित्र माझा दीपेश भुवड, खूप छान वाटते। तर आम्ही आता दोघे जातो आहे आणि इथे आपण बघितलं थोड्याच अंतरावर आहे परशुराम भूमी। तर आपण जातो आणि सर्व परशुराम भूमीच आहे, पण तिथे स्मारक आहे बुरुंडीमध्ये। तर आपण बघूया। तर आता आपण बघितलं तर इकडे समोर ऊन जास्त आहे, त्यामुळे समोरचं काही दिसत नाही, पण थोड्या वेळाने आपण जरा पोचू तिकडे, त्यानंतरला बघायला भेटेल आपल्याला तिकडचा निसर्ग। आता उन्हाचा मारा भरपूर आहे, त्यामुळे काही दिसत नाही, पण आपण पुढे जाऊया। आणि खूप दिवसांनी अशा आपल्या स्थळावर आपल्याला जायला भेटतं आहे, तर आपण जाऊन बघूया आणि निसर्ग कसा आहे। साधारण आपल्या कोकणामध्ये दापोलीमध्ये बघण्यासारखा निसर्ग आहे तिथे, जाऊन बघूया आपण आता प्रत्यक्ष। चला तर मग आपण पुढे जाऊ। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण आता भगवान श्री परशुरामाच्या स्मारकाची ते आलो आहे। तर आपल्याला बघायला भेटतं आहे कशी अर्धगोल पृथ्वी आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊन प्रवेश करू। आणि हे अशा सुंदर अशा रोपवाटिका आहेत, त्यानंतर आजूबाजूचा हा सुंदर असा परिसर आहे आणि अर्धगोल पृथ्वीने व्यापलेली त्याच्यावर भगवान परशुरामाची मूर्ती आहे। तर आपण बघतोय आपण आता भगवान परशुरामाच्या इथे स्मारकाची आलो आहे। तर आपण आता इथे राहतोय, तर आपण एवढंच फिरत असतो, ह्याच्या बाहेर कुठे गेलो नाही। तर आपल्या कोकणात फिरण्यासारखं भरपूर आहे, म्हणजे दापोली, हरणे, कर्दे असे बीच पण आहेत, लाडघर बीच आहे, असे बरेच आहे, तामस तीर्थ आणि फिरण्यासारखं आहे। तर आपल्या इथे या कोकणात फिरायला भेटेल चांगली अशी जागा। तर आपण आता बघून झालो आहे इथे परशुराम भूमी म्हणजे स्मारक भगवान परशुरामाचं। तर मंडळी बघतोय आपण आता भगवान परशुरामाच्या इथे स्मारकाची ते आलो आहे। तर आपण इथे स्मारक बघतोय आता। हा भगवान परशुरामाचं स्मारक आहे। इथे जमिनीलगत अर्धगोल पृथ्वी आहे, 20 फूट व्यासाची उंच मूर्ती आहे, त्यानंतरला 21 फूट उंच असलेली भगवान परशुरामाची मूर्ती आहे। आणि आपण आता या ठिकाणी राहतोय। तर आपण एवढंच फिरत असतो आजूबाजूला, आणि इथे भगवान परशुरामाच्या बाजूचा आसपासचा परिसर आहे सर्व। तर आम्ही जाऊन आलो, मी आणि माझा मित्र मंथन। तर आम्ही दोघेही आलो, दोघांनी आतमध्ये फेरी मारतोय आणि त्याचबरोबर पुढे जातोय। तर हा भगवान परशुरामाच्या भूमीच्या बाजूचा परिसर आणि बघण्यासारखं आहे। आणि इकडे डोंगर पण दिसतात हिरवेगार चांगले, आणि पूर्ण परिसर हा स्वच्छ असतो, नेहमी स्वच्छ केला जातो। जर आपण बाहेरून नीट बघितलं तर 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंच असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी केलेली आहे। ही मूर्ती 16 नोव्हेंबर 2010 रोजी स्थापन केलेली आहे। भगवान परशुरामांचे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून तामसतीर्थ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन येथून होते। समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते, म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात। तसेच राजा शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान भगवान परशुरामांचे मूर्तिरूपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे असेच आहे। तर 40 फूट व्यासाची ही गर्भगोल पृथ्वी आहे।
तर मग आपण इकडून जर गेलो तर बघितलं आपल्याकडे या गर्भगृहाची आतमध्ये कसं आहे ते आपण बघून आलो. त्यानंतरला आपल्याला गर्भगृहात जाताना छोटासा दरवाजा आहे. तर दरवाजाच्या आतमध्ये आपण प्रवेश करताच बघा अर्धगोल पृथ्वी दिसते. त्यामध्ये जर आपण बोललो, काही शब्द बोललो, ओमचा उच्चार जरी केला तरी तो खूप अशा पटीने आपल्याला ऐकायला येतो. तर मंडळी आम्ही आता बाहेरचं भगवान परशुरामाची स्मारकाची जे आहे मूर्ती ती बघितली. त्यानंतरला त्या गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात प्रवेश केल्याच्या नंतरलाच बघितलं तर आतमध्ये असं गर्भगृह आहे. त्यात जर आपण ओमचा उच्चार केला तर तो उच्चार असा भरपूर असा आवाज येतो त्यामध्ये आणि आवाज घुमतो पूर्ण. तर आपल्याला बघायला भेटतं आहे आणि आपण समोर बघू तसा तो गर्भगृह आहे तो. आणि भगवान परशुरामाची छोटीशी मूर्ती आहे इथे. हा जमिनीपासून 20 फूट उंच असलेला गर्भगृह तयार केलेला आहे. त्यानंतर आपण बाहेर जातो. आपण बघितलं आता गर्भगृहाच्या आपण बाहेर आलो आहे. त्यानंतरला आपण जर परशुराम भूमीच्या आसपासचा परिसर जर बघितला तर तुम्ही बघू शकता किती बघण्यासारखं आहे. बघा अतिशय किती असे उंच हे डोंगर आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर बाहेरून येणारे पर्यटक इथेच येतात, जास्त करून दापोलीतल्या परशुराम भूमीचे इथे. तर मंडळी बघतोय आपण इथे आता भगवान परशुरामाचं जिथे स्मारक आहे तिथे आपण फिरलो आहे. त्याने जमिनीलगतच आहे. त्यानंतरला आतमध्ये जर गर्भगृहात आपण प्रवेश केला तर आपण जर ओमचा उच्चार जरी केला तरी तो ओमचा उच्चार आपल्याला खूप असा ऐकायला भेटतं. तर असं आहे भगवान परशुरामाचं इथे स्थळ. या आसपासचा परिसर आपण बघितला तर परिसर बघण्यासारखा आहे. आणि बाहेरून माणसं येतात, पर्यटक येतात इथे बघण्यासाठी. 2016 साली याची निर्मिती झाली. तर बघूया आपण अजून आजूबाजूचा परिसर कसा आहे तो तर बघायला भेटेल आपल्याला. ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम. तपसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे भगवान परशुराम. आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखवणारे चिरंजीव भगवान परशुराम. हजारो वर्षांपूर्वी अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान. तर मग आपण स्मारकाच्या बाहेर बघितलं तर 4 अशी कोकमाची झाडं आहेत. चला तर मग आपण आता भगवान परशुरामाच्या स्मारकाची इथे म्हणजे जिथे भगवान परशुरामाची मूर्ती आहे तिथे आपण आलो आहे. तर भगवान परशुरामाची मूर्ती आपण बघितली आणि त्या बाजूचा आसपासचा परिसर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.